2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत माझ्यासारखा एक कुठला राजकीय वारसा नसणारा एखादा कार्यकर्ता आदरणीय पवारसाहेबांच्या आशीर्वादाने, माझ्या सर्वसामान्य मायबाप जनतेच्या खूप आशीर्वादाने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भरघोस अशा मताने त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेने मला त्या ठिकाणी निवडून दिलं. पण माझ्या विरोधात जो प्रतिस्पर्धी उमेदवार निवडणूक लढवली, त्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला तो निकाल कधीही मान्य झाला नाही. त्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने माझ्या विरोधात खोट्या नाट्या तक्रारी दाखल करून मला त्या ठिकाणी हायकोर्टात त्या ठिकाणी खेचण्याचा प्रयत्न केला. पण न्यायदेवता ही खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम करीत असते. त्यामुळे आज न्यायालयाने जो निकाल दिला त्या निकालाचं खऱ्या अर्थाने मी तर स्वागत करतोच, पण माझ्या दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघातील सर्वसामान्य माईबाप जनतेच्या वतीने त्या निकालाचं स्वागत करतो. ह्या सर्व न्यायालयीन प्रक्रिया पाडत असताना माझ्याबरोबर काही सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी मला सहकार्य करण्याचा प्रयत्न केला, सहकार्य केलं. त्यांनाही धन्यवाद देतो. आणि न्यायव्यवस्था ही आजही अखंडितपणे अबाधित आहे हीच या ठिकाणी सांगू इच्छितो.